राज्यात परकीय गुंतवणुकीत वाढ वर्षभराच्या 94.71% गुंतवणूक फक्त 6 महिन्यात आली। मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा। बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे, धनंजय मुंडेंचा पत्ता कट केल्याची सूत्रांची माहिती। पंकजा मुंडेंना देखील पालकमंत्री पदापासून लांब ठेवणार। बीड प्रकरणात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी तीव्र, तर एसआयटीचा अहवाल आल्यानंतरच राजीनाम्याचा निर्णय होईल। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची स्पष्टोक्ती। संभाजीनगरात ठाकरे गटाला खिंडार पडण्याची शक्यता। माजी महापौर नंदकुमार घोडिले शिवसेनेच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती। 2 दिवसात होऊ शकतो पक्षप्रवेश। सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त साताऱ्यातल्या नायगावात विविध कार्यक्रम। मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान एकाच व्यासपीठावर येणार। कृषी मंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याकडे कांदा उत्पादकांचं लक्ष। कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्याची करणार मागणी। गौण खनिजासंदर्भातील अधिकार आता फक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे। चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय। वाळू माफियांना आळा घालण्यासाठी महसूल विभागाचं पाऊल। नायलॉन मांजामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी कारवाईला वेग। नाशिकमधील 75 मांजा विक्रेते हद्दपार। पोलीस आयुक्तांची कारवाई।